नमस्कार मित्रांनो, मी ओंकार. सकाळ सकाळी वातावरण सगळं सामसूम होतं. सगळ्यात पहिला तर व्ह्यू दाखवला. वातावरण सगळं शांत असल्यामुळे पक्ष्यांची चिवचिवाट ऐकू आलती. सगळ्यात जास्त पक्षी एकाच झाडावर बसलेलं. सकाळ सकाळी कामाचं प्लॅनिंग असं होतं. रस्त्याकडच्या उसातल्या पैपा काढायची होत्या. फटाफट मी आणि अर्जुन दादा स्प्लेंडर घेऊन निघालो उसाकडे. पैपा काढायची मशीन इथं उसात ठेवलेली. फटाफट मशीन घेऊन काम पण चालू केलं. अर्जुन दादा पैपा गुंडाळालता आणि मी सबलाईन मधनं पैपा सोडवालतो. एक एक पैप उसातनं निघायला ताप करत होती. त्या पैपा काढायला उसात आत जायला लागत होतं. तसं मध्ये मध्ये ऊस लय पडलेला. स्वतः रस्ता करून आत जायला लागत होतं. तसं आत अडकलेल्या पैपा काढायचं काम म्हणजे जरा अवघडच होतं. मी पैपा सबलाईन मधनं काढून एक 3-3 फूट कडला ओढून सोडत होतो, जेणेकरून सगळ्यात पहिला कळत होतं की पैप कुठली अडकली आणि कुठली नाही. आम्ही दोघं मिळून स्पीडने हे काम लगेच आवरलं. पैपा सगळ्या गुंडाळून बांधाकडे ठेवल्या. ठिबकचं काम सगळं आवरून घरात आलो आणि घरात येऊन फटाफट आंघोळ केलो. आंघोळ झाल्यावर 2 काम होती माझ्याकडे. एक तर दूध आणायचं आणि दुसरं म्हणजे दीदीच्या लग्नासाठी पोस्टर आणायचं होतं. दीदी म्हणजेच आपल्या संतूभाऊची मोठी बहिणीच लग्न होतं. फटाफट हेलिकॉप्टर घेतलो आणि दुधाची किटली शरद काका त्यांच्यात देऊन मी आलो डायरेक्ट आरोग्यात पोस्टर दुकानात. आरोग्यातनं पोस्टर घेतलं आणि दूध नेऊन घरात दिलो. तिथनं चाललो तो पोस्टर द्यायला संतू त्यांच्या घराकडे. पोस्टर घरात देऊन मी संत्या आणि नात्या 3 जण चाललो तो मिरजेला. त्यानंतर डायरेक्ट संध्याकाळी लग्न घरात डान्स ते नव्हता. मिरजेला जाऊन काय केलं आणि संध्याकाळी डान्स कशा पद्धतीने होता हे सगळं बघण्यासाठी मोठा व्लॉग बघायला लागतोय. आपण भेटूया आपल्या नेक्स्ट मिनी व्लॉग मध्ये. बाय.